आलो. बघा पुन्हा एकदा जे माझी दुसरी बारी बघण्यासाठी आहेत त्यांना सलाम करतो आणि जे गेले त्यांना राम राम करतो आणि बारीला सुरुवात करतोय. का म्हणायचं बघा. बाई बरेच काय बोलून गेले तुला माहिती आहे. स्वप्नील बुवा दुसऱ्या बारीला याड गाडीला का हा आणि काही मुलमुलीतच बारीक आहे ना. 2-3 विषय घेतला त्याच्या कठीण आलेले आहेत मस्त पैकी तुम्हाला. बघा तुम्ही पण एकदम स्वप्नात तिथं खुशीत गाजरं खाल घरात जाई बरे. म्हणून पहिला विषय अगं सांभाळ घसरल पाय ग. अगं वय तुझं धोक्याचं हाय ग. असं वय तुझं धोक्याचं आहे माझं नाही. मला आता 30 वय चालू झाला माझा हा. आणि मग ते बुवाचं लग्न झालेलं हाय. माझी पटवली नाहीये. माझी गर्लफ्रेंड हाय. 6 वर्ष प्रेम केला तिच्यावर. तिथं एकदा लग्न करणार आहे हा. म्हणून काय म्हणते या स्वप्नील बुवाचं दुसऱ्या बारी काय बोलते बघा. सांभाळ घसरल पाय ग. आणि खास कोणाला असते हा विषय घेतलेला तिने पहिल्या बारीत. बघा या स्वप्नील बुवाची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी खाज. त्याच्यावरनं शेर टाकतो बघा. आत्ताच लिहिलाय हिच्यासारखं नाही. 10 दिवस अजून लिहायचा कुठला पण आहे ना माझ्यासमोर. अगं वैदेशाला तुम्हाला कमी समजू नको आज. अगं वैदेशाला तुम्हाला कमी समजू नको आज. अगं हे आलेलं रसिक बघणार आहे कोण कोणाची मोडतोय खाज. आणि खास कोणाला असते हो कुशन असते का हा. बोलू काय स्पष्ट आता इथं. आणि मग ते बोट टाकली आहे. आता तू घरात जाऊन बघ अशा पातळी चकल्या टाकशील मध्ये जाऊन बघ फक्त. आणि मग ते शेर घेते शेर. शेर सुरात पण घेता येत नाही. बघा शेर कसे घेतला. आणि ती काय म्हणते हा मला बघून झालोय कावरा बावरा झालाय. मी झालो नाही ग तुला बघून कावरा बावरा. मी झालो नाही ग तुला बघून कावरा बावरा. फक्त ही पब्लिक तुझ्यावर लाईन मारते म्हणून मी झालोय चावरा. बघा आणि काय होते मी तर तुमची अडाणी सकू. तुमच्या नावाचं लावलंय कुकू. आणि कपाळी लावल का ही केळेवाली बाय मी तुम्हाला शोभल का. म्हणून बघा काय वेळी नजर होती त्याच्यावरती. सांगा कोणी हिरावलं असं काहीतरी बोलली. मग या सोफ्याच्या खालचं सामान हरवलं. आता सोफ्याच्या खालचं सामान कुठं हरवलं ते हिला सांगू. आता गाणे घेते ही सामानाची गाणी आम्ही गायली देत पहिली. म्हणून अगं वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला. मग सामान माझं हातात भर ये वैदू तुझ्या भोज्यात भर. भोज्यात म्हणतोय पिशवी असं ना सामानाच्या भोज्यात. अगं वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला. मग सामान माझं हातात धर वैदू तुझ्या भोज्यात भर. 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 हे वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला. हे वैदू तू हळूहळू चालना या राजापूरच्या बाजाराला भेटला. सामान माझं हातात धर वैदू तुझ्या भोज्यात भर. सामान माझं हातात धर वैदू तुझ्या भोज्यात भर. काहीतरी बोलते मी याची बायको. तुला बायको करून घ्यायला काय मला घास लावायचा काय. म्हणून काय बोलतोय बघा. आणि काय घेतला जाग झालंय सारं गाव. तांबड फुटाया लागलं तुझी घागर नळाला लाव. पाणी सुटाया लागलं. याच्यावर पण काहीतरी बोलली की याच्यावर कोण कोण चढले वगैरे असा काहीतरी विषय घेतला पाहिजे.
तेव्हा कटिंग बघा काय दिलं. बोट बांधाया चिंती ही कोणाला ना भेटली. बोट बांधाया चिंती कोणाला ना भेटली. आज तुझी गाण आज हातभर फाटली. 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 बोट बांधाया चिंती ही कोणाला भेटली. बोट बांधाया चिंती ही कोणाला भेटली. आज तुझी गाण आज हातभर फाटली. आज तुझी गाण आज हातभर फाटली. बघा, जेव्हा श्रीकृष्णाच्या हाताला लागलं होतं तेव्हा त्याची बहीण द्रौपदी तिने क्षणाचा विलंब न लावता आपल्या साडी टारकन फाडली. आणि तो आता श्रीकृष्ण काय बोलतो, तुझी ग आण आता इकडं. आपण बोलतो आण इकडं. तुझी ग आण आण हातभर फाटली. साडी म्हणतोय, साडीचा विषय कसा आहे बाई का. आता तू पण नाक करते काय, धरू तुला. म्हणून काय माझा आवाज बसलाय, तुझा पण आवाज बसलाय आणि माझा पण आवाज बसलाय आणि मी तुमच्या दोघांच्या स्वप्नील उराव बसलाय बघा. म्हणून आणि का हलवायचा उठत नाही विषय घेत होती. थोडासा माझं अजून 2-3 कटिंग घेणार आहे. या स्वप्नील बुवाची बरोबरी मुली केलीच नाही. आणि या शक्ती तुर्यात या स्वप्नील बुवाच्या समोर शक्तीवली कधी सर झालीच नाही. अहो या स्वप्नील बुवाच्या गायकीला तोडच नाही. आणि 20 वर्ष हसलेला पण बुवा माझ्या जवळ बारी कधी घेतच नाही. अहो भलताच नकरा एवढी देशेलाच आहे. आणि इथे गायलेला सारा अभ्यास हिचा चोरीचा आहे. इथे गायलेला सारा अभ्यास हिचा चोरीचा आहे. आणि नादाला लागू नको वैदई हा सोडले थोडे काटा बोरीचा आहे. बघा एक गंमत सांगतो. आता दसऱ्यामध्ये दसरा आहे पण गणपतीमध्ये वंसा झालेला असतो सगळ्यांचा माहिती ना. कोरी कोरीचा पण वंसा असतो. आता पुढच्या वर्षी वंसा असेल हिचा कधीतरी. तेव्हा हिला मी काय विचारतोय, आगा आगा हौसा. तुम्ही बोलायचं आगा आगा हौसा. कधी हाय तुझा वंसा मग ये फक्त दिवसा आणि बघ माझा कावसा. आगा आगा हौसा कधी हाय तुझा वंसा ये उद्या दिवसा आणि बघ माझा तावसा. आपल्याकडे तावसा बोलतात ना काकडीला, तेवढाच विषय आहे बघा. आता काय बोलली ती, हो द्या दमान अग भिजलय घामान. विषय काय घेतला बघा, किती हलवतो दमान अंग भिजलं हो घामान. तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. हे आले होते का बघायला. बघा तो कुंभकर्णाचा विषय घेतात म्हणून बघा कसं काय घेतो बघा.
मी हलवलंय दमान माझं उठलंय ग सामान माझं उठलंय ग सामान अंग भिजलं तुझं ग घामान माझं उठलंय ग सामान अंग भिजलं तुझं ग घामान उठलंय ग सामान अंग भिजलंय तुझं ग घामान उठलंय ग सामान उठलंय ग घामान बघा महेश लाड डान्स करून 200 रुपयाचं फरमाईश गीत थक्कन बाई गवळण पडली यमुने काठावर मग मुका मार बसला खाली झाल्या 2 तगड्यावर 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 धक्कनबाई गवळण पडली धक्कनबाई गवळण पडली यमुने काठावर मुका मार बसला खाली झाल्या 2 तगड्यावर मुका मार बसला खाली झाल्या 2 तगड्यावर बघा आणि त्याच्यानंतर काय बोलते बोरीला बोर पिकलाय बोर मला म्हणून शिकलाय बघा एकीला करतो हाय आणि दुसरीला करतो बाय 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 लपून छपून हा येईल भेटाय लपून छपून हा येईल भेटाय हा तिचा विषय आहे त्याच्यावर कटिंग बघा का देतो बघा ही कॉलेज कुमार आहे आता ही किती लफडे करत असेल आपल्याला माहिती नाही म्हणून काय म्हणते बघा एकाला कळते हाय आणि दुसऱ्याला म्हणते कोणच नाही एकाला कळते हाय आणि दुसऱ्याला म्हणते कोणच नाही सांग आता तुझ्यावर भरोसा काय सांग आता तुझ्यावर भरोसा काय किती जणांना धोका दिलास बाय एकाला करते हाय दुसऱ्याला म्हणते कोणच नाही एकाला करते हाय दुसऱ्याला म्हणते कोणच नाही सांग आता तुझ्यावर भरोसा काय सांग आता तुझ्यावर भरोसा काय किती जणांना धोका दिलास बाय एकाला करते हाय दुसऱ्याला करते बाय बाय एकाला करते हाय दुसऱ्याला म्हणते बघा तो सांगतो विषयात या पोरीला कसला आलाय माज अहो तो सांगतो विषयात या पोरीला कसला आलाय माज या घोड्यानं हिची चांगलीच आज मोडली आकाश या घोड्यानं हिची चांगलीच मोडली आकाश विषयात पोरीला कसला आलाय माज विषयात या पोरीला कसला आलाय माज या घोड्यानं चांगलीच या मोडली आकाश या घोड्यानं चांगलीच आज मोडली आकाश विषयात पोरीला कसला आलाय माज विषयात या पोरीला कसला आलाय माज या घोड्यानं चांगलीच मोडली आकाश
एक शेवटचा मुखडा घेतोय आणि आपल्या गांगोर रोवणात एक गाणं घेणार आणि वारी संपवणार आहे. अहो गरमी ही आज वाढली फार. आता इथं आल्यावर मला गरमी पण समजत नव्हती, थंडी पण समजत नव्हती. म्हणजे असं वाटत होतं गरमी पण आहे आणि थंडी पण आहे. आता बाईला काय वाटत असेल तर आपल्याला काय माहित नाही. गरमी ही आज वाढली फार, साधन कोशीला पाहिजे गार, म्हणे शीत ही लावा. आता गरम झालेल्या बाईला थंड कराया फ्रीजवा. आता गरम झालेल्या बाईला थंड कराया फ्रीजवा. आता गरम झालेल्या बाईला बघा. आता गवळण घ्यायचं कसं पदाला सुरुवात केली, दुसरी पारी आहे. तुमच्या फरमासाठी 2 ओळी घेतो. बघा घडलेला प्रसंग तुला मी सांगतो, ही गोष्ट आहे कालची. झाली चाटून ही वरची, झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. घडलेला प्रसंग तुला मी सांगतो, गोष्ट आहे घरची. घडलेला प्रसंग तुला मी सांगतो, गोष्ट ती घरची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. झाली चाटून ही वरची, सांगा आता मारू गा मी खालची. ₹200 पारितोषिक आलेलं होतं. बघा बाळासाहेबांचं 2 ओळी घेतोय, त्याच्यानंतर आपल्या गावाचं घेणार. हिंदुस्थानात होता रे त्यांच्या नावाचा धाक रे. हिंदुस्थानात होता रे त्यांच्या नावाचा धाक रे. देवा घरी नेले का रे, देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. 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 हिंदुस्थानात होता रे नावाचा ठाकरे. हिंदुस्थानात होता रे नावाचा ठाकरे. देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. देवा घरी नेले का रे बाळासाहेब ठाकरे. बघा एक आपल्या रवळनाथ देवाचा एक गाणं घेतो. नवरात्रीच्या 9 दिवसाला हो, नवरात्रीच्या 9 दिवसाला आमच्या रवळनाथ देवाचा थाट रे. हे जवळ तर गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट रे. हे जवळ तर गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. गाव आमचं बघरो याच सणाची वाट. गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. नवरात्रीच्या 9 दिवसाला हो, नवरात्रीच्या 9 दिवसाला आमच्या रवळनाथ देवाचा थाट रे. जवळ तर गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. गाव आमचं दरवर्षी बघयाच सणाची वाट. देवाच्या मंदिराला दार बाजूनी बाजूनी घसरलीला. बाजूनी घसरलीला. बाजूनी घसरलीला.
पवन देवाच्या मंदिराला काय बाजूनी गोड झाली दरवर्षी बाकी सारे हो दरवर्षी बाकी सारे याच सणाची वाटली तर दरवर्षी याच सणाची वाट नाव आपलं बघूया सणाची वाट आमचे प्रतिस्पर्धी शाहीर जरी आम्ही रणात किती भांडलो असलो तरी आमची दोघांची मैत्री ही जगावेगळी आहे कारण हा सामना दाखवायला लागतो मित्रांनो आज तुम्हाला वैदेश्वरांना विनंती करतो की आरतीसाठी यायचंय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे शुभो गुणवंता उभे शुभो